नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। राजा शिवछत्रपती चौकात आराखड्याप्रमाणे दोन्ही बाजूला प्रत्येकी 7 मीटरचा रस्ता करा, अन्यथा राजकारण आणणाऱ्या नेते मंडळींचे प्रतिकात्मक पुतळे दहन करण्याचा इशारा। मराठा मंडळ डिग्री कॉलेज ते करंबळकत्री दरम्यान सुमारे 14 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून या अंतर्गत खानापूर शहरातील राजा शिवछत्रपती चौक परिसरातील रस्त्याची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। सदर रस्त्याचा अधिकृत आराखडा पाहता दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 7 मीटर अशी रस्त्याची रुंदी असणे अपेक्षित आहे। मात्र यापूर्वी काही आमदार प्रल्हाद रेमानी यांच्या कार्यकाळात या ठिकाणी दुभाजक बसविण्यात आला होता। त्यावेळी काही राजकीय व्यक्तींनी राजकीय दबावाचा वापर करून आपली दुकाने व गाळे वाचविण्यासाठी रस्त्याची पूर्ण रुंदी होऊ दिली नाही। परिणामी या ठिकाणी रस्ता अरुंद राहिला असून आजही त्याचा फटका नागरिकांना बसत आहे। रस्ता अरुंद असल्यामुळे बस चालकांना राजा शिवछत्रपती चौकात बस वळविण्यास मोठी अडचण येत आहे। त्यामुळे बेळगावहून खानापूरला येणाऱ्या तसेच खानापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या बसेस या थेट जांभोटी क्रॉस येथील नव्याने उभारलेल्या बस डेपोमधूनच परस्पर बेळगावला जात आहेत। यामुळे राजा शिवछत्रपती चौकासमोरील बस स्थानकावर बसेस येत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। विशेषतः वृद्ध, गरीब व मध्यमवर्गीय प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून जांभोटी क्रॉस ते शहरात पोहोचण्यासाठी नागरिकांना 60 ते 70 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागत आहे। पैसे नसल्याने अनेक वृद्ध महिला व नागरिकांना पायपीट करावी लागत असून ही परिस्थिती अत्यंत क्लेशदायक ठरत आहे। यामुळे जांभोटी क्रॉस ते निंगापूर गल्ली क्रॉस दरम्यानचा संपूर्ण रस्ता आराखड्याप्रमाणे दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 7 मीटर रुंदीचा करण्याची जोरदार मागणी प्रवासी वर्ग व नागरिकातून करण्यात येत आहे। तसेच खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि आमदार विठ्ठल आलगेकर यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित विभागाला रस्ता आराखड्याप्रमाणेच करण्याचे सक्त आदेश द्यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। सध्या सुरू असलेले 14 कोटी रुपये रस्त्याचे काम करताना रस्त्याची रुंदी कमी करण्याचा किंवा कोणाचे दुकान वाचविण्याचा प्रयत्न झाल्यास खानापूरची जनता गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशारा नागरिक व प्रवासी वर्गाने दिला आहे। जर या कामात कोणीही राजकारण आणून अडथळा निर्माण केला तर संबंधित राजकीय व्यक्तीचे प्रतिकात्मक पुतळे राजा शिवछत्रपती चौकात जाळून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनाही यासाठी जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही नागरिक व प्रवासी वर्गाने दिला आहे। राजा शिवछत्रपती चौक ते जांभोटी क्रॉस दरम्यानचा रस्ता मंजूर आराखड्याप्रमाणेच पूर्ण करावा अशी ठाम व एकमुखी मागणी खानापूर वासियांकडून होत आहे।